प्रकाश आंबेडकर यांचा मोठा दावा. एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार. राज्यात येत्या काही महिन्यात महापालिका निवडणुकीने महाराष्ट्राचं राजकारण तापायला सुरुवात केली आहे. मुंबई, पुणे, ठाणे, नाशिकसारख्या महत्त्वाच्या महानगरावर सत्ता कोणाची राहणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. कारण ही निवडणूक केवळ स्थानिक स्वराज्य संस्थेपुरती मर्यादित राहणार नाही, तर राज्यातील आणि केंद्रातील सत्ता समीकरणाची पुढील दिशा ठरणार आहे. विशेषतः मुंबई महानगरपालिका निवडणूक ही केवळ प्रशासनाची नाही, तर प्रतिष्ठेची, वर्चस्वाची आणि शक्ती परीक्षेची लढाई ठरणार असल्याचं चित्र स्पष्ट दिसतंय. एकेकाळी शिवसेनेचा गड मानली जाणारी मुंबई आता अनेक राजकीय शक्तीसाठी रणांगण बनली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबईतील वाढती ताकद पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. शिंदे गटाची संघटनात्मक बांधणी, मुंबईत सक्रिय झालेली कार्यकर्त्यांची फळी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे केंद्रातील सत्ता केंद्राशी असलेलं त्यांचं नातं, यामुळे शिंदे गटाचं महत्त्व महायुतीत वाढताना दिसतंय. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी असलेले शिंदेंची जवळीक ही राजकीयदृष्ट्या निर्णायक ठरत असल्याचं चित्र आहे. याच कारणामुळे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिंदे गटाचं वजन भाजपसमोरही वाढलं असं बोललं जात आहे. दुसरीकडे मुंबईवरील आपला पारंपरिक प्रभाव टिकवण्यासाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यासमोर मोठं आव्हान उभं ठाकलं आहे. बदललेली शिवसेना, फुटलेले मतं आणि भाजप शिंदे युतीमुळे ठाकरे बंधूंची लढाई अधिक कठीण झाली आहे. भाजपसाठीही ही निवडणूक करो या मरो अशीच आहे. कारण मुंबई हातातून निसटली तर त्याचे परिणाम थेट राज्याच्या राजकारणावर दिसून येऊ शकतात. आणि यात सगळ्या राजकीय हालचालीच्या दरम्यान वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांचं एक मोठं वक्तव्य राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारं ठरलं. प्रकाश आंबेडकर यांनी थेट एकनाथ शिंदेंच्या राजकीय चातुर्याचं उघडपणे कौतुक केलं आहे. ते म्हणतात की महापालिका निवडणुकीमध्ये भाजप स्वतंत्र लढणार असल्याची चर्चा सुरू असताना शिंदे यांच्या दबावामुळे भाजपला युतीचा मार्ग स्वीकारावा लागला. यावरून शिंदेंची स्वदेहबाजी ताकद आणि राजकीय पकड स्पष्ट होते, असं आंबेडकरांनी नमूद केलं आहे. पण सगळ्यात जास्त चर्चेत आलं ते आंबेडकरांचं विधान. अमित शहा यांनाच एकनाथ शिंदेंनी खिशात घातलंय असं दिसतंय. हे विधान केवळ शब्दापुरतं नाही, तर त्यामागे मोठा राजकीय अर्थ दडलेला आहे. कारण आता जवळपास सर्वच महानगरपालिकेमध्ये भाजप आणि शिंदे यांच्या शिवसेनेची युती होणार अशा बातम्या समोर येत आहे. ती शिंदेंच्या दबदब्याचे परिणाम आहे, असं आंबेडकरांनी म्हटलं आहे. याचबरोबर प्रकाश आंबेडकरांनी एका महत्त्वाचा सवाल उपस्थित केला आहे. महापालिका युती पाहता एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री पदाच्या दिशेने वाटचाल करत आहेत का? विधानसभा निवडणुकीनंतर शिंदे मुख्यमंत्री झाले नाहीत. मात्र सध्याची राजकीय गणित, केंद्राशी असलेली जवळीक आणि महापालिकेमधील ताकद पाहता शिंदेंची मुख्यमंत्री पदाकडे पुन्हा एकदा नजर असल्याचं संकेत मिळत आहेत, असं आंबेडकर सुचवतात. यातच आणखी एक महत्त्वाची घडामोड म्हणजे शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांची भेट. शरद पवारांनी राजकारणातील चाणक्य म्हणत या भेटीनंतर दिलेले संदेश दुर्लक्षित करता येणार नाही, असं आंबेडकर म्हणाले. या भेटीनंतर शिंदे मुख्यमंत्री पद आपल्या पदरात पाडून घेतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल, असं सूचक विधान करत त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या शक्यता उघड्या केल्या आहेत. एकूणच येणाऱ्या महापालिका निवडणुका आता केवळ स्थानिक प्रश्नापुरत्या मर्यादित राहिलेल्या नाहीत. या निवडणुका राज्यातील सत्ता, मुख्यमंत्री पद आणि केंद्र आणि राज्य संबंधीच्या दिशा ठरवणाऱ्या ठरणार आहे. आणि या सगळ्या राजकीय रणधुमाळीत एकनाथ शिंदे हे केंद्रस्थानी असलेलं नाव ठरत आहे. एकनाथ शिंदे यांनी काही दिवसापूर्वीच अमित शहा यांची भेट घेतली आणि या भेटीमध्ये अमित शहा, एकनाथ शिंदे यांचं काय बोलणं झालं यावर अंदाज लावले जात आहे. पण प्रकाश आंबेडकर यांनी माध्यमाशी बोलताना स्पष्ट शब्दात सांगितलं आहे, एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री पदासाठी इच्छुक आहे. ते सुरुवातीला पण नाराज होते. तुम्ही अमित शहा आणि एकनाथ शिंदे यांची जी जवळीक आहे, त्यामुळे राजकारणात काहीही घडू शकतं. जेव्हा स्थानिक स्वराज्य संस्थेचा निकाल येईल, तेव्हा कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील यावरच राज्याचं गणित ठरेल. महापालिकेमध्ये देखील महायुती ही युती म्हणून निवडणूक लढतील
असं चित्र दिसत आहे. कारण त्यांना काही करून महापालिकेत सत्ता पाहिजेत, असं दिसत आहे. आता बघूया पुढील काही दिवसामध्ये काय राजकीय गणित घडतात. एकनाथ शिंदे जेव्हापासून बंड केला आहे, तेव्हापासून ते आत्तापर्यंत एकनाथ शिंदे हे काय भूमिका घेऊ शकतात, याचा कोणालाच अंदाज लागत नसतो. त्यामुळे महापालिका निवडणूक झाल्यानंतर राजकारणामध्ये काही बदल होतात का, हे बघणं गरजेचं ठरणार आहे. त्याचबरोबर या सर्व घडामोडीवर आपलं काही मत असेल, तर ते होऊ द्या चर्चा चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवून जा.